आहे आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये तुमच्या आमच्या भेटीला जरूर येतोय. शायराना अंदाजमध्ये आपण आज दिवसभर अब्दुल जमाने सरांना जरूर ऐकलं आणि नक्कीच मैदानाच्या आतमधली क्रिकेटची रंगत आणि शायरी यांचा अनोखा मिलाप येईल आणि कदाचित उद्यापासून ते त्यांचं अनोखं संगीत सुद्धा घेऊन येतील. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आज मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगतोय. कालचा दिवस पाहायला गेला तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाहिली. काल आमचे फरदीन यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली, परंतु आज दिवसभर त्यांना बॅटिंग किंबहुना काय खेळ करता आला नाही. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मागे ते मॅच बघत आहेत आणि काल काय चुका झाल्या त्याच्यावर अभ्यास करतील आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय फरदीन सुद्धा या मैदानात उतरतील. नो डाऊट सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आमचं पाहतोय मुसेब मात्र पुन्हा एकदा जात आहेत. मुसेब सगळ्याला तयार असतात. बॅटिंगला उतरवा, बॉलिंगला उतरवा, अंपायरला उतरवा, स्कोररला उतरवा, पाणी न्यायला द्या, लाईन मारायला सांगा. मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. नका नका मुसेब यांचं खूप चांगलं काम आहे. टाळ्या होत्या दोन्ही पंचांसाठी आणि शुभेच्छा देऊया दोन्ही पंचांना, कारण शेवटचा सामना अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. जिथे आपण पाहतोय पल्लवकर सर आज दिवसभर चांगली कामगिरी जरूर केलेली आहे. क्रिकेटची परिभाषा खूप जवळून बघितली त्यांनी आणि मागील काळात खूप कमी वेळात त्यांनी पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी स्वतःला सिद्ध केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीचे बल्लेबाज आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. या शेवटच्या सामन्यासाठी शेवटचा रणसंग्राम बॅटल आणि हो हे बॅटल तुम्हाला पाहायचं आहे. एका बाजूला फातिमा 11 मैदानाच्या आतमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला अंबेत दाखल झालेत. मागच्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर एक निर्णय घेतला होता, त्याच्यावर 100% काम केलं आणि हो त्यानं यश सुद्धा आलेलं आहे. तिकडे मात्र आपण पाहतोय छोटी फातिमा हे सुद्धा मगाशी आपल्यासोबत जोडली होती. तिने सुद्धा या क्रीडा स्पर्धेचा किंबहुना आपल्या संघाचा एक चांगला सामना जरूर पाहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. रिहानभाई चांदले यांचं खूप सारं कौतुक करणं, खूप चांगली क्रीडा स्पर्धा त्यांनी मात्र आमच्या भेटीला आणलेली आहे आणि गेले 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी मी सुद्धा जोडलेला आहोत. यस इट इज अ पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. नक्कीच चला खेळूया. खेळायला सुरुवात होते. पहिला बॉल ओमकारच्या माध्यमातून टाकला जाईल तर अभित दाखल झालेले आहेत पहिल्या चेंडूसाठी. पहिलाच बॉल खोलावर होता. तिकडे मात्र आपण पाहतोय राहुल सावंत आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर राहुलच्या माध्यमातून झाला. अडवण्यात जोपर्यंत यशस्वी होतील अनुज तोपर्यंत एक धाव अभितच्या माध्यमातून जरूर काढलेली आहे. सातत्यपूर्ण अंबेत संघाला आश्वासक सुरुवात करण्यासाठी ही दोन आघाडीची जोडी येते आणि हो आज आतापर्यंतचा प्रवास आरसी चॅम्पियन ट्रॉफीचा त्यांचा खूप चांगला होता, परंतु आज दिवसभर त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेले कष्ट किंबहुना आज घरापासून दूर राहिले आपल्या फॅमिलीपासून, त्याचं आता कष्ट साध्य होणार आहेत. कारण हा सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. नाझीम यांच्यासाठी हा चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न झाला. मार्गस्थ करता येत यष्टीरक्षकाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय सूरज करकरे यष्टीरक्षकाच्या नक्कीच भूमिकेत आपल्याला पाहतोय ॲज अ एक चांगले बॅट्समन किंबहुना एक चांगले खेळाडू म्हणून त्यांना संबोधले जातोय आणि सातत्यपूर्ण महाडसाठी चांगली कामगिरी करतात. या वेळेला वेग आहे आणि पिचिंग सुद्धा चांगली आहे. आपण पाहतोय नाझीम यांना आडव्या बॅटने खेळायचं आहे. टार्गेट आहे डीप स्क्वेअर लेगचं, परंतु तिकडे रडारमध्ये येत नाही चेंडू. मार्गस्थ करता येत यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओमकार यासाठी ओळखला जातंय. पहिला चेंडू त्याही चेंडूला नवा चेंडू स्विंग होत नाही, स्पिन होत नाही आणि अशा वेळेला वेग धारण करून चांगली पिचिंग करायची आणि समोरच्या बॅटरला संभ्रमित ठेवायचा. पुन्हा एकदा आता फटका बसलाय. चेंडू खाली येतील क्षेत्ररक्षक आणि हो चुकी केली जात नाही. नाझीम यांचा खेळ खल्लास होतोय आणि इथे पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिली विकेट जरूर गेलेली आहे. या पहिल्या विकेट नंतर बरंच काही आपल्याला पाहायला भेटते. सुरुवात धडाकेबाज होणं गरजेचं होती, परंतु हा सामना तितका सहज सोपा नाही. आव्हान तगडं ताकदवान आहे आणि समोर संघ मात्र फातिमा 11 यांच्याकडे सुद्धा चांगली टारकास्ट आहे. म्हणजे काय, आजचा सामना कोणाच्यात आहे तर आजचा सामना आहे आजच्या दिवसातील बेस्ट वर्सेस बेस्ट आहे.
या दोघा संघांनी एक एक सामना गमावला नाही, किंबहुना आजचा सामना कोणाचा आहे? आजचा सामना उद्याच्या येणाऱ्या सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या एखाद्या विजेत्याचा आहे आणि ही लढत सोपी नाही. एक खेळ नाही आसान, शेवटच्या शब्दात म्हणायचं झालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक गड्याच्या बदल्यात एक धावपलकावर जरूर लागले, जिथे ओमकार यांचं 4 चेंडू आतापर्यंत मार्गस्थ केलेत. अर्सलन दाखल झालेले आहेत. याही वेळेला अर्सनला डावाची सुरुवात करायची आहे. अर्सलन याचा पहिलाच बॉल खोलात होता, टू यॉर्क करण्याचा प्रयत्न. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून जरूर मार्गस्थ केलं. या प्रश्नाला उत्तर अर्सलन यांच्याकडे जरूर नव्हतं. डॉट बॉल येतोय आणि एक चांगल्या डिलिव्हरची सांगता मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून केली गेली. डाव्या हाताने गोलंदाजी करणं आणि त्याही उजव्या हाताच्या फलंदाजाला तिकडनं मात्र चेंडू मार्गस्थ केला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पद पल्लवकर सर कळवतायत की हे षटक इथे थांबवावं लागेल, कारण क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक गोलंदाज 6 चेंडू हाताळू शकतो आणि त्यापैकी 6 चेंडू इथे मात्र ओमकारने ते हाताळलेले आहेत. 6 चेंडूचा खेळ. अंबेत थोडंसं पिछाडीवर आहेत. सुरुवात धडपडलेली आहे, लडपडलेली आहे, गडबडलेली आहे. तर एक गड्याच्या बदल्यात एक धावपलकावर काय अफलातून षटक. आमचे लाडके प्रेक्षक आपण पाहतोय फिक्सल प्रोच्या माध्यमातून दाखवतोय. आज संध्याकाळच्या सत्रात जे प्रेक्षक आहेत त्यांच्यावर कॅमेरामन जरूर फोकस करतायत आणि तुमच्या मुख्य स्क्रीनवर त्यांना सुद्धा जरूर आणलेला आहे. पहा, फातिमा आणि 11 यांच्यामधला हा सामना. जयेश खरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत षटक क्रमांक 2 घेऊन. पहिलाच बॉल जयेश यांचा, मिस टाइम फटका आणि तिकडे मोठा मासा गळाला लागतोय का? हो, ओमकार चुकी करत नाही आणि अबेद दाखल होत आहेत मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता जयेश खरकर यांना. आपण पाहतोय तिकडे पहिल्या चेंडूवर जयेश खरकर आले. जयेश खरकर आज मात्र या आरसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. मागील काळात काही दिवसांपूर्वी जयेश यांचा शुभविवाह आणि जमाने सर जयेश यांची सुद्धा सेकंड इनिंग चालू झालेली आहे. खडतर प्रवास आहे आज. पाहिलं गेलं तर जयेश यांना सुद्धा शुभेच्छा देऊया क्रिकेटच्या पटलावर. त्यांच्या पुढच्या नक्कीच मॅनेजिंग लाईफसाठी बरेच जण आपण क्रिकेटर म्हणून जोडलो होतो त्या लग्न समारंभाला, आणि आज मात्र पहिल्यांदा आले आणि तिकडनं मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा प्राप्त केली आणि एक मोठा मासा गळाला लावलेला आहे. जिथे आपण पाहतोय जयेश खरकर डावाची सुरुवात चांगली करतायत. 2 गडी बाद झाले आणि नाममात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेले आहे अंबेत संघाची. तिथे टॉस हरल्यानंतर त्यांच्या आवडीचा निर्णय बॅटिंग करायची होती, तो बॅटिंग त्यांना आली सुद्धा. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. दिलीप ठाकूर आहे तिकडे, रेस लागली त्यांची चेंडूची आणि चांगला चेंडू अडवलाय सुद्धा. बघता बघता आपण पाहतोय प्रयत्न जरूर झाला, परंतु जयेश येतील का चेंडूपर्यंत, आणि पंचांनी आउट सुद्धा दिलेला आहेत. जयेशांचा हा चेंडू आपण पाहतोय अर्सलन मात्र बाद झालेला आहे. खूप सारी नाजूक परिस्थिती आहे. प्रेक्षकांना सुद्धा अशा प्रकारची नाजूक परिस्थिती नको असेल, कारण आमचे लाडके प्रेक्षक बऱ्यापैकी क्रिकेट पाहायला आलेत. काही चाहते अंबेदचे असतील ते निराश असतील, काही चाहते नक्कीच पाठीराखे फातिमा 11 महाडचे असतील ते मात्र नक्कीच म्हणत असतील हो चांगली गोलंदाजी चालली आमची, परंतु आमचे लाडके प्रेक्षक एकच म्हणत असतील आम्हाला सामना कसा पाहायचा आहे, रोमांच थरार त्याहीपेक्षा हाय व्होल्टेज ड्रामा आम्हाला पाहायचा आहे. आणि तो येईल का मागील घडात, कारण सामन्यामध्ये जर रोमांच नसला तर मजा येत नाही. जाता जाता आज जरूर सांगतो, जेवणाची पंगत आणि सामन्याची रंगत ही नेहमी आवडते. सामन्यात जर रंगत नसली तर मजा येत नाही, आणि जेवणाला तुमच्या पंक्तीमध्ये जर तुमचा मित्र परिवार नसला तर तुम्ही 5 स्टारच्या हॉटेलचे जेवण का जेवत नाही, त्याला स्वाद नसतो. याही गोष्टीकडे जरूर असेल. जयेश खरकर पुन्हा येतील पुढच्या चेंडूसाठी, मासूम आहेत तिकडे. याही वेळेला फटका बसलाय, गणेशगिरी येतील, आणखीन एक विकेटचं होतंय पतन. सेफ बाद झालेले आहेत. आपण पाहतोय शेवटचा एक सामना आहे आज, दिवसभरचं एक मोठी लढत आपल्याला खेळायची आहे.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सैफ सुद्धा बाद झालेले आहे. 2 धावा धापलकावर 4 गडी बाद झालेले आहेत. अंबेत यांची दयनीय अवस्था नक्कीच एका शब्दात म्हणावं झाले, ही अवस्था खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. परंतु आता साकीब आलेले आहेत. आमचे लाडके प्रेक्षक पिक्सल प्रोच्या माध्यमातून पाहतोय आपण, जे आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या क्रीडा स्पर्धेत भेट देण्यासाठी जरूर दाखल झालेले आहेत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा, रियानबाईंचं चांगलं आयोजन. तर नक्कीच हॅट्रिकसाठी रिहानबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे जर षटकार मारण्याची हॅट्रिक केली, लगातार 3 षटकार मारलं, त्याही बॅटरला ते बक्षीस ऑन असणार आहे रियानबाई यांचं. हे तुम्हाला एकदा पुन्हा नक्कीच इथे आठवण करून देतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जयेश खरकर काय अफलातून गोलंदाजी करत आहेत. 3 चेंडू टाकले, 1 धाव दिली आणि 3 गडी बाद केले. डान्सिंग डाऊन विकेट आले. साकीब यांच्यासाठी हा चेंडू मिड विकेटला जातोय. चंदन आले तिकडे. पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबलिंग पाहायला भेटले, परंतु तिकडे चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव मार्गस्थ केली. बघता बघता आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा धापलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे फातिमा 11 महाड या संघाची. आरसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिलं पर्व आहे आणि हो, आम्हा क्रिकेटवासींना सर्वांना गर्व सुद्धा आहे. या गर्वाची आणि तुमच्या आमच्या आपुलकीची प्रेमाची क्रीडा स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसाच्या सांगतेकडे जरूर जात आहे. जयेश खैरकर, मासूम यांना पुढच्या चेंडूला जरूर पाहू आपण. यावेळेला फुलटॉस होता, त्याला मात्र उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न केला, दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला, रिव्हर्स एटन झाला नाही आणि बघता बघता आणखीन एक डॉट बॉल येतोय. जयेश खैरकर एका काळचे घातक गोलंदाज, सातत्यपूर्ण क्रिकेटला नक्कीच धरून असतात. एक काळ असा होता जयेश खैरकरचा की रायगडमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, रायगड प्रीमियर लीगचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून या जयेश खैरकरला संबोधलं गेलं. परंतु सध्याच्या घडीला या सरजमीनवर आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय, मार्गस्थ होईल सीमारेखा पलीकडे, याला प्रोटेक्शन नाही आणि मासूमच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा आल्यात आणि कशा प्रकारे मासूमने हा फटका एक्झिक्यूट केला आपण पाहू शकता. बॅकफुटला आले, जागा बनवली आणि तिकडनं पॉईंटला टोळवला आणि बघता बघता मार्गस्थ केलाय मुख्य स्क्रीनवर 4 धावांसाठी. या 4 धावेने 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलेला आहे, जिथे आपण पाहतोय 7 धावा धापलकावर लागलेल्या आहेत, 4 गडी बाद झालेले आहेत. खूप कठीण परिस्थितीला अंबेतला सामोरे जावं लागते. फातिमा 11 आज मात्र खूप जोमात जोशात, त्याहीपेक्षा खूप स्ट्रॉंग स्थितीत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेट कधी तुम्हाला हिरो बनवेल तर हेच क्रिकेट तुम्हाला झिरो बनवेल. सकाळपासून अंबेत चांगली बॅटिंग करत होते, चांगली गोलंदाजी होत होती, म्हणूनच की काय आज टॉप 2 मध्ये ते आले. परंतु या सामन्यात महत्त्वपूर्ण लढतीत मात्र ते थोडेसे पिछाडी पडतील. परंतु वेळ गेली नाही, काळ बदलणं गरजेचं आहे आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये जर मासूम आणि साकीब यांनी जर गोलंदाजी केली तर नक्कीच नो डाऊट या सामन्यात धावा सुद्धा येतील. पुढचा वैभव बेटकर, पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला वळून मारलाय, तोही पकडलाय. गणेशगिरी आहे तिकडे गग्गा आणि सीमा रेखा लगत काही इंचावर पकडलेला झेल मार्गस्थ करता येत बॅटरला डगाऊच्या रस्त्याने. आपण पाहू शकता पिक्सल पोर्टच्या माध्यमातून शफल झाले, जागा बनवली, डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोळवलाय, हुक केला, परंतु धावा बुक करू शकली नाही. गणेशगिरी स्वतःला सावरून चेंडूवर पकड निर्माण केली आणि इथे मात्र साकीब यांना मार्गस्थ केले डगआउटच्या रस्त्याला. 5 बाद 7 दयनीय अवस्था क्रिकेटच्या पटलावर. अशी धावसंख्या खूप दर्दनाक असते आपल्या टीमसाठी आणि अंबेतला सध्याच्या घडीला या कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनीस दाखल झालेले आहेत. आपण पाहिलं गेलं तर दक्षिण रायगडच्या क्रिकेटचा विचार केला तर फातिमा 11 या संघाचा बोलबाला असतो. आज फातिमा यांच्या नावाने ते खेळता येत, परंतु सातत्यपूर्ण आपण पाहतोय योगेश पेंडकर यांची सुद्धा या संघात वर्णी असते. आज ISPL मध्ये ते दाखल झालेत, परंतु याच मैदानातून किंवा याच संघातून ते आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा गेलेले आहेत. त्यांचे सगळे सहकारी आज मात्र फातिमा 11 च्या माध्यमातून मैदानात एक चांगली कामगिरी करत आहेत. परंतु अनीस आले आणि त्यांनी मात्र चांगला चेंडू टोळवला. बघता बघता 4 आल्या आणि धावा मात्र 4 ने पुढे जातील. 11 धावा धापलकावर. मैदानाच्या आतमध्ये शांतता आहे.
रियानबाई यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि जाता जाता आज थँक्स सुद्धा रियानबाईंना बोलतो की मला सुद्धा 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला बोलण्याचं किंबहुना सहभागी होण्याचा तुम्ही चान्स दिलात. खऱ्या अर्थाने खूप प्रेम तुमच्या आयोजकांनी दिलेलं आहे. जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव बेटकर यांचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय आणि क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा पुढे राहतोय. परंतु येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा स्पर्धा झिम्बाब्वेच्या सरजमीनवर असतील येण्याचा प्रयत्न करीन किंबहुना आपण सुद्धा प्रेमाने जरूर बोलवाल. या वेळेला अनीस मात्र चुकी करता येत. थोडा लोअर गतीचा चेंडू होता, त्याला अक्रॉस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न झाला आणि एक एक चेंडू वाया जात आहे आंबेच्या माध्यमातून. ही गोष्ट सध्याच्या घडीला आंबेच्या गोटात खेव्यामध्ये त्यांच्या डगआउटमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आघाडीचे आलेले फलंदाज माघारी त्यांनी केलेली खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फातिमा 11च्या गोलंदाजाची अफलातून कामगिरी आज मात्र ठरलेली आहे. हो, याही वेळेला समोरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. ओमकार तिकडनं येतील. जोपर्यंत फील्ड केले जातील अनिशच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली आणि एकेरी धावेने धावफलक 1 डझनमध्ये सध्याच्या घडीला पोहोचलेले आहे. अर्थात 12 धावा धावफलकावर जमाने सर हे सुद्धा आम्हाला 2 दिवस खूप प्रेम दिलं. खूप एक दोस्ताना नक्कीच आहे जमाना सरांचा आणि आज आपण पाहतोय खूप चांगली त्यांनी सुद्धा या क्रीडा स्पर्धेची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. शायराना अंदाज आहे आणि त्यांच्या शायरीसाठी प्रेक्षक सुद्धा नक्कीच वाट पाहत असतात जेव्हा जेव्हा ते कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात. आणि जमाने हे आता ब्रँड झालेला आहे. शॉर्ट है, क्लियर है और नक्कीच कारण तुमची ओळख तुमच्या शब्दातून होणं गरजेचं आहे. जमाने सरांना नक्कीच ओळखलं जाते की हे काही शब्द त्यांचे ब्रँड आहेत आणि ते सध्याच्या घडीला चर्चेचे विषय आहेत. दिलीप ठाकूर आले तिसऱ्या षटकासाठी आणि आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवर मासूमचा क्लीन बोल्ड केला. यष्टी उद्ध्वस्त केली गेली. यष्टी उद्ध्वस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप कमीची धावसंख्या आहे. जेव्हा फातिमा 11 या संघाचा विचार केला तर 4 षटकांमध्ये त्यांना 70-75 धावा ठेवाव्या लागतील चॅलेंजसाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज करकरे या मैदानातील धावांचं वादळ आहे आणि या धावांच्या वादळाला थांबवायचं असेल तर तुमच्याकडे खूप सारी धावसंख्या येणं गरजेचं आहे. 6 गडी बाद 13 धावा आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये माज दाखल झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता चिंतेचं वातावरण आहे. जिथे आयोजकांना प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायचा होता तो ड्रामा उद्ध्वस्त लावून टाकलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ओमकार त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये दिलीप असतील किंबहुना जयेश असतील यांची गोलंदाजी घातकता आहे. ही घातकता सध्याच्या घडीला आंबेतला सहन झाली नाही. परंतु क्रिकेट आहे आंबेतवाले तुमच्याकडे चांगलं क्रिकेट आहे. सातत्यपूर्ण व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने आपण पाहतोय एक इजाफा होते. धावफलक 14वर जाऊन पोहोचलेला आहे. कारण सातत्यपूर्ण अंबेतला आपण या विभागात किंबहुना दक्षिण रायगडमध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा खेळताना पाहतोय आणि आही डॉट बॉल आलाय. परंतु आज थोडीशी वेळ खराब होती. आज दिवसभर चांगला अंबेतने खेळ गेला परंतु त्यांचे पाठीरेखे आज नाराज असतील नो डाऊट. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये हा सुद्धा फुलटॉस आहे. तिकडे राहुल सामान आहेत. स्लिपमध्ये त्यांनी चेंडू अडवलाय. बघता बघता आपण पाहतोय दिलीप ठाकूर यांचा आणखीन एक डॉट बॉल आलाय. आतापर्यंत दिलीप ठाकूर मागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे ठरले होते परंतु आता सगळंच काही त्यांच्या पत्त्यात पडलंय आणि फातिमा 11 सुसाट वेगाने आता मार्गस्थ करतायत. तर रिव्ह्यू घेऊया आपण. अजर इकडे आहेत त्याचा आयोजक म्हणून ते नक्कीच फेर आहे डिलिव्हरी. चला पुढे जाऊया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करंद रन रेट 4चा आहे आणि तिकडे 14 धावा 3.3 षटकांचा खेळ. इथून 3 चेंडू बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिलीप ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. खोलात टाकलाय त्याला मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. अनुष तिकडे दाखल होते. कोणतीही चुकी केली जात नाही.
एक चांगला थ्रो आला नाही आणि त्याही पलीकडे सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं. बघता बघता चांगली फिल्डिंग जरूर अनुजच्या माध्यमातून झालो तरी थोडीशी फेकी चुकीची झाली. दिलीप ठाकूर चेंडू अडवू शकले नाही आणि सिंगलचं बघता बघता 2 मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे दिलीप ठाकूर यांचं. बॅटची कडा ना, परंतु ती धाव घेण्याचा प्रयत्न का झाला हा प्रश्न पडलाय जरूर. परंतु अनिश स्ट्राईक एंडला येतील. माज 5 झालेले आहेत. 7वा गडी 5 झालेला आहे 16 धावसंख्येवर. आपण पाहतोय खूप कमीचा बँक बॅलन्स आहे आता. येणाऱ्या काळात नक्कीच आपण पाहतोय हा बँक बॅलन्स नक्कीच आंबेडसाठी नको असणार आहे. परंतु RC चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिलं सेशन आहे आणि या पहिल्या सेशनमध्ये आज तिसरा दिवस सांगतेकडे जातोय. रियानबाई आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलचं त्याहीपेक्षा चिंभावे गावाचं बहारदार नियोजन. एक क्रिकेटला प्रेम करणारं व्यक्तिमत्व पहिल्यांदा पाहिलं रियानबाई यांना. क्रिकेटचं प्रेम किती असावं एकासाठी. फॉरेन कंट्रीमध्ये ते असतात जॉबसाठी, परंतु जेव्हा येतात गावाला तेव्हा क्रिकेट आणि क्रिकेटला जोडून राहतात. परंतु अनिस यांचा हा शेवटचा बॉल सुद्धा मार्गस्थ होऊ शकले नाही. धावफलक 16 झालाय. 17 धावांची गरज असणार आहे. जिंकण्याचं लक्ष असणार आहे 17. 17 धावा धापलकावर जरूर असणार आहेत. मी रजा घेतोय आपली, परंतु अब्दुल जमाने सर या पुढच्या 17 धावांचा कशा प्रकारे सामना केला जाईल आणि कोण करणार याकडे लक्ष असेल जरूर. आणि पाहूया कशा प्रकारे अंबेद या छोट्या धावसंख्येला डिपेंड करते का. संघर्ष करावा लागेल आणि त्याही पलीकडे या संघर्षाची कहाणी लिहावी लागेल. जर हा सामना डिपेंड केला गेला तर एक इतिहास लिहिला जाईल, परंतु हा इतिहास तेवढा सोपा किंबहुना सहज शक्य नाही. कारण समोर सूरज करकरे आहेत आणि त्यांच्या बॅटिंगला थांबवणारी आता गोलंदाजी करायची आहे. नो डाऊट सामना रंगत होईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि हैदराबाद सामना चालू होईल तेव्हा नक्कीच जमाने सर जोडले जातील. मनोज सर, टॉस जीतने के बाद मैंने गगा को कहा कि यार तुम लोगों की बैटिंग देखना चाहते हैं हम लोग, कि इतनी भरमार पड़ी है महार के अंदर, इतने बेस्ट बल्लेबाज है, खासकर राहुल भी है, तो हम लोग चाहते हैं कि आपकी बल्लेबाज देखिए, राहुल है, रोहित है, क्या आपकी बैटिंग देखना चाहते हैं. तो टॉस जीतकर मैं पहले बोला कि बल्लेबाजी लो, बाहुबली फेल हो गया. चंदन, वो रोहित, चंदन फ्रॉम मद्रास. तो रोहित कभी कभी बैटिंग भी लिया करो, कि हम लोग चाहते हैं कि आप, मुझे सही में बोल रहा हूं कि आपकी बैटिंग साइड देखे. 70-80 4 ओवर में ये हम लोग देखना चाहते हैं. अभी क्या मैच क्या हुआ, क्या से क्या हो गया, ये जो प्रेक्षक है उनके लिए मजा नहीं. चार ओवर में 17 चाहिए मैच को जीतने के लिए. फातिमा एलिवन महा, जिसके टीम के करता धरता है जुबैर समना के, केवल 17 का टारगेट है आज. और आज जुबैर, मेरा ये बरसात के बाद लगातार 65वां दिन है. चाहता हूं कि 2 दिन रेस्ट करूं इलेक्शन के टाइम में. 65 डेज है मेरा लगातार कंटिन्यू, जरूरी है. क्या तुम्हें कैप्टन ने भरोसा किया है. 17 का टारगेट है. सूरज है स्ट्राइक पे. पहली गेंद डॉट. राहुल, बानकोट में भी जाना अपने को टीम लेके. स्विच हिट किया है, स्विच हिट किया है. 6 रन.
गए साल की बानकोट की चैंपियन यही टीम थी महाड़ की, और यहां पे भी आहिस्ता आहिस्ता अपनी मंजिल की तरफ, वहां अफजल 11 महाड़ थी, यहां फातिमा 11 महाड़ है। ये शाम मस्तानी मदहोश किए जा, और नदी किनारे पास हमारे एक शाम सुहानी आई। केवल 11 की जरूरत। अच्छी गेंद, कैप्टलो विकेट कीपर के हाथों में। जिस हिसाब से आज अम्बेद जो खेली थी, एक मैच में तो एक ओवर में 25 चाहिए थे, साकिब ने 3 गेंदों में 4 छक्के मारे थे, पर खेल क्या से क्या हुआ। फिर स्विच हिट करने का प्रयत्न सूरज करकरे का। कैच कैच का कॉल आया, साकिब भागते गए। 1 रन मिला सूरज को। इस 1 के साथ फातिमा 11 महाड़ 7 पे। स्ट्राइक पर गगा। ये खिलाड़ी एक ऐसा है गगा, जिस दिशा में गेंद उस दिशा में शॉट मारता है। एक टेस्ट लेवल क्रिकेट खेलता है, टॉप लेवल की इनिंग है, और देखना एक शॉट्स खेलता है। शॉट है, शतरा मिड ऑफ के ऊपर से खेला, और गेंद 1 बॉल सीधे 4। शॉट है। रोहित देसाई मैन ऑफ द मैच को राहुल क्या, राहुल को ही देते हैं। चलो, ठंडा तो सभी पिएंगे। ओहो